नमस्ते मैत्रिणींनो. तर मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनटक्स ब्लाउजची संपूर्ण टीचिंग बघणार आहोत. म्हणजे वनटक्स ब्लाउजचं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग केलं होतं तेच आपण ब्लाउज पिसावरती कसं ठेवून कट करायचं, त्याच पद्धतीने टीचिंग कसं करायचं अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. तर जे मी तुम्हाला वनटक्स ब्लाउज इथे शिकवते आणि टीचिंग सुद्धा त्याचं जबरदस्त येते आणि ज्यावेळेस आपण तो ब्लाउज ट्राय करणार आहे तर तुम्हाला वाटणार पण नाही की ते वनटक्स ब्लाउज आहे. इतकं सुंदर आपल्याला फिटिंग मध्ये बसतं ब्लाउज. कुठेही छातीमध्ये वगैरे कुठेही टाईट वगैरे होत नाही किंवा चपट होत नाही आपल्या छातीमध्ये, तर अगदी परफेक्ट बसतं. तर तुम्ही वनटक्स ब्लाउज एकदा तरी ट्राय करा. खूप छान असा पप सुद्धा त्याचा क्रिएट होतं. जसं आता आपण टीचिंग मध्ये बघणारच आहोत की ज्यावेळेस आपण टक फ्रंट साईडचा शिवल्यानंतर त्याचं पप किती छान असा क्रिएट होणार आहे. तर असं कटोरी ब्लाउज मध्ये जसं आपला कटोरीचा पप जसा येतो त्याच पद्धतीने वनटक्स ब्लाउज मध्ये सुद्धा आपला पप येत असतो. तर इथे आपण जास्त बोलण्यामध्ये वेळ न घालवता आपण डायरेक्ट टीचिंग कडे वळूया. तर चला इथे व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला वनटक्स ब्लाउज साठी इथे मी अस्तर पूर्ण इथे डबल फोल्ड मध्ये इथे करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला व्यवस्थित अस्तर कुठेही सुरगळलेलं वगैरे नको ते बघून घ्यायचंय. मी अशा पद्धतीने ह्या बाजूने ठेवते म्हणजे आपल्याला समजेल. आता इथे आपल्याला बॅक साईडला जर तुम्हाला हुक करायचे असतील तर इथे तुम्हाला ओपन बाजूने ठेवायचं आहे किंवा मध्ये कट करता येतं, असं काही नाही. आता इथे आपल्याला व्यवस्थित कटोकट मी फोल्डिंगच्या साईडने हा पेपर ठेवलेला आहे बॅक साईड. बाईचं कटिंग केलेलं नाही, डायरेक्ट मी अस्तरवरती कटिंग करणार हे बाईचं. आणि त्याच्यानंतर हा फ्रंट बाजूचा पार्ट इथे ठेवायचा आणि बाई आपली शॉर्ट असणार आहे. तर शॉर्ट बाई एवढ्या याच्यामध्ये आपण डबल फोल्ड करून आपले दोन बाई बरोबर निघणार आहेत. तर ते आपण नंतर कट करूया. आधी हे दोन पार्ट आपल्याला वनटक्स मध्ये 3च पार्ट असतात, बॅक फ्रंट आणि बाईचं असतं, बाकी दुसरं काहीच नसतं. आता इथे आपल्याला काय करायचं, जड वस्तू काहीतरी ठेवून घ्यायची. आता इथे आपण मार्किंग करून घेऊया. इथे गळा रुंदीची पण मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंडा राऊंड जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचंय. मार्जिनची पण इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आपली इथे टकची मार्किंग आहे ती सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. गळ्याची उंची आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यानुसारच आपण पाहिजे हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेऊ शकता. तर या पद्धतीने बॅक साईडची पूर्ण इथे मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला इथे फ्रंट बाजूची मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं शिलाईमध्ये इथून आपण म्हणजे दाबणार आहोत आणि हे आपण एक्स्ट्रा ठेवून आपण कट केलं होतं पेपरमध्ये, तुम्हाला तुमच्या लक्षात असेल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. तर या पद्धतीने आणि आपलं जे टक्स मार्किंग आहे इथे तुम्ही बघू शकता, ते इथे पण मार्किंग करून घ्यायचं आणि इथे पण मार्किंग करायचंय आपल्याला. आता इथे टक्स पॉईंट आहे तिथे पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, स्केलच्या सहाय्याने परत एक अशा पद्धतीने इथे आपल्याला टकची मार्किंग करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित जसं आपला इथे स्टेप आहे तुम्ही बघू शकता, हा स्टेप जसंच्या तसं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे, म्हणजे व्यवस्थित शिलाई मारायला पण आपण त्याच्यावरती शिलाई मारणार आहोत. आणि आपला हा टक्स पॉइंट आहे. तर आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत आणि बाहीचं कटिंग आपण या ठिकाणी कटिंग करणार आहोत. तर आणि फ्रंट बाजूला आपला ओपन आहे. ओके, इथे टकची मार्किंग सुद्धा आपली केलेली होती ती मार्किंग करून घेते वरच्या बाजूने, म्हणजे खालचा कपडा आपला कट होतोय.
हे बघा अशा पद्धतीने इथे आपण दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत. तर आता मेन फॅब्रिक आपला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर मेन फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता, आपला ग्रीन कलरचाच ब्लाऊज आहे, पूर्ण प्लेन ग्रीन कलर आहे, साडीवरचा आहे. तर तोच आपल्याला इथे व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. शोल्डरची बाजू सरळ ठेवायची आपल्याला किंवा इथे ठेवायचं आणि इथे आपली संपूर्ण बाईचं कटिंग करायचं आहे. शक्यतो असे उभी लाईनिंगचा जो कपडा असतो त्याला बाई कट केली तर सगळ्यात चांगलं असतं. तर अशा पद्धतीने हा फॅब्रिक इथे आपला म्हणजे हा फ्रंट बाजू इथे बसतोय तर तिथे ठेवायचा आहे आणि हा बॅक साईड इथे ठेवलेला आहे. थोडंसं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे. आता इथे आपलं अस्तर आणि ते जोडून झाल्यानंतर हा फॅब्रिक आपण इथला कट करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला जसंच तसं ठेवायचंय. तर अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. बाईचं कटिंग मी आता अस्तरवरतीच करणार आहे. तर बाईचं कटिंग मी इथे करून घेते. आता आपण डायरेक्ट टिचिंगला सुरुवात करणार आहोत. आता इथे बाई पण कट करून घेतलेली मी तुम्ही इथे बघू शकता. बॅक साईड आहे आपला. आता आपण सर्वात पहिल्यांदा फ्रंट साईड घेऊया, कारण बॅक साईड आपण जसं कटोरी ब्लाऊज मध्ये प्रिन्सेस कट मध्ये म्हणजे आपण फोटक्स मध्ये जसं बॅक साईड शिवतो, बाही शिवतो त्याच पद्धतीने सेम शिवायचं. फक्त आपला फ्रंट साईड हा वेगळ्या पद्धतीने थोडंसं म्हणजे आपल्याला टिचिंग करायचंय. मेन म्हणजे टक्सची टिचिंग कशी करायची ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर आता आपले हे दोन्ही पार्ट आहेत, तर अशा पद्धतीने मी ओपन करून घेते आणि आपल्याला दोन्ही पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपलं इथे काय करायचंय, अशा पद्धतीने ही टक्सची जी मार्किंग आहे ती डार्क करून घ्यायची. एका अस्तरवरती आपली इथे डार्क आहे, तुम्ही इथे बघू शकता. मी अशा पद्धतीने परत डार्क करून घेतलंय आणि हा टक्स हा पण डार्क करून घेतलेला आहे. आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित त्याच्यावर टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित त्या साईडला पण आपल्याला हे बघा अशा पद्धतीने याच्यावर सुद्धा आपलं ते मार्किंग आलेलं आहे. तर ते त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने डार्क करून घ्यायचंय. मी डार्क करून घेतलेले आहे आणि ते अशा समोरासमोर आपले गळे पण ठेवायचे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला सर्व साईडने टीच करून घ्यायचंय. तर मी सर्वात पहिल्यांदा हा एक पार्ट टीच करून दाखवते आणि ह्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपल्याला टीच करून घ्यायचंय. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपण टीच करून घेणार आहोत. आता इथे मी दोन्ही पार्ट जोडून घेतलेले. एका पार्टचे मी इथे साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता हा पार्ट कट करायचा बाकी आहे. तर तो कसा कट करायचा, सर्वकडनं व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. इथे टक्सचा जो मधचा कपडा आपला मेन फॅब्रिकचा आहे तो पण आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. मी जसं कट करते त्याच पद्धतीने तुम्हाला पण कट करायचंय. मी इथे कट करते अशा पद्धतीने सर्वकडे आपला जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करायचा आहे. हे बघा इथे कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला फ्रंट बाजूचा पार्ट हा शिवून घ्यायचा आहे, टोटल शिवून घ्यायचंय. तर आता आपल्याला शिवताना काय करायचं, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा टक्स घ्यायचा. व्यवस्थित कपडा आपला मेन फॅब्रिकचा पण पकडला गेला पाहिजे, अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे ह्या पद्धतीने पकडून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर स्टार्टिंग इथून करायची आपल्याला वरच्या बाजूने. जसं आपण मार्किंग केलं त्याच पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी शिलाई कशी मारलेली हे बघा. इथून अशा पद्धतीने निमूळत पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली. तर ह्या बाजूला सुद्धा बघून घ्यायची, थोडीशी अलीकडे गेली आपली शिलाई तर ती परत उलट्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेले आहे आणि उलट्या बाजूने एक शिलाई मारते.
हे बघा शिलाई मारून झालेली आहे. तर अशा पद्धतीने हा टकच्या इथला कपडा व्यवस्थित जास्त पण ठेवायचा नाहीये, तो कट करून घेतलेला आहे. तर आता आपण हे ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ऑटोमॅटिक पप आलेला आहे. आपला पपचं क्रिएशन बघा तुम्ही इथे. तर पप कसा क्रिएट होतो आपला वन टक्स ब्लाउजचा, हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. ऑटोमॅटिक आपला हा पप इथे तयार झालेला आहे. पूर्ण टिचिंग झाल्यानंतर खूप सुंदर असा आपला पप येणार आहे. तर आता इथे आपल्याला हुकायची पट्टी सुद्धा लावायची आणि खालच्या बाजूने हात शिलाईची पट्टी लावायची. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, दुसऱ्या साईडचा टक सुद्धा इथे शिवून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपला तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक इथे पप आपला व्यवस्थित क्रिएट केल्यामुळे आपला पप किती सुंदर आलेला आहे. असं वाटत नाही की वन टक्स ब्लाउज आहे, जसं की कटोरीचा ब्लाउज वाटते. कटोरीला जसा पप आपला तयार होतो त्या पद्धतीने आपला इथे पप क्रिएट होतोय. आणि इथे खालच्या बाजूला आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण हुक पट्टीसाठी आपण बॅक साईडच्या पट्ट्या वापरत असतो, तर बॅक साईडच्या पट्ट्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपण गळा कट करून घेणार आहोत. तर गळा इथे मी आपली गळा रुंदी 2 इंचाची होती, तर 2 इंचाची घ्यायची आहे. खालच्या बाजूने इथे आपण ऑलरेडी मार्किंग करून ठेवलेलं होतं, तर तेच मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा इथे अशा पद्धतीने करून, गळा रुंदी तुम्हाला किती डीप हवं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर मी इथे गळा रुंदी सुद्धा घेतलेली आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर तुम्हाला जसा हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मटका गळा कोणत्या पण शेपचा गळा इथे घेऊ शकता. मी अशा पद्धतीने हा ग्लास गळा घेतलेला आहे. ग्लास गळा खूप सुंदर दिसतो, तर मी इथे गळ्याचा राऊंड करून घेतलेला आहे. आता आपण इथे ऍक्च्युली हे बॅक साईड जोडूनच घेणार आहोत, म्हणजे आपलं बॅक साईड पण इथे रेडी होईल, म्हणजे कमी वेळामध्ये आपलं जास्त टिचिंग पण होईल. तर अशा पद्धतीने इथे मी बॅक साईड ठेवून घेते आणि आपल्याला सर्वकडनं साईडने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. मी सगळीकडनं शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा फॅब्रिक आहे तो कट करून घेते. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे, शिलाई मारायची आधी, त्याच्यानंतर कट करायचं आहे. आता इथे मी ऑलरेडी बॅक साईडचा गळा म्हणजे कट करून सर्व घेतलंय. हात शिलाईची पट्टी आणि टक शिवून घेतलेले आहेत. तर ते नॉर्मल आहे, आपलं प्रत्येक ब्लाऊजसाठी करावंच लागतं. ते तुम्हाला शिवून घ्यायचंय. टक्स कसे शिवायचे ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणि अशा पद्धतीने बॅक साईडचं दोन्ही साईडचं फिटिंगची बाजूची आपली इथे चेक करून बघायची एकसारखं आहे की नाही. तर आपलं अगदी एकसारखं आलेलं आहे. आता आपला फ्रंट बाजू घ्यायचं आहे आणि फ्रंट बाजूला आपल्याला हुकायची पट्टी लावायची, दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि आता इथे मी जी गळ्याची पट्टी असते, एक्स्ट्रा आपल्याला फॅब्रिक घ्यायची गरज नाही, तर एक्स्ट्रा जो गळ्याची पट्टी असते तीच आपल्याला इथे घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी थोडीशी जास्त रुंदी वाटते एका साईडने, थोडीशी एकसारखी कट करून घेते. तर मी इथे कट करून घेतलेली आहे. तर ह्या बाजूला आपल्याला आता कोणत्या साईडला पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे. तर ह्या बाजूला मी आय पट्टी तयार करते, तर मी अस्तरची करते कारण ब्लाऊज थोडंसं हलकं वाटतंय त्याच्यामुळं. त्याच्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची, हातशिलाची पट्टी लावायची. तर ह्या पद्धतीने हातशिलाची पट्टी घ्यायची आणि थोडंसं हलकंसं आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने हलकंसं आपल्याला वरच्या बाजूने तिरकस कट करायचंय. आता इथे मी हातशिलाची पट्टी खालच्या बाजूने लावून घेते. याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे आणि हातशिलाची पट्टी लावून घ्यायची कमरेच्या साईडने. आता इथे शिलाई मारून झालेली दापटीप देऊन घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आपल्याला आणि इथे पण आपल्याला एक कडेने शिलाई देऊन घ्यायची. जर तुम्हाला शिलाई काढायची असेल, हात शिलाई करायची असेल, तर तुम्हाला सेंटरमध्ये कच्ची शिलाई द्यायची, म्हणजे मोठी शिलाई द्यायची 5 वरची. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा पप क्रिएशन खूप सुंदर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला त्याच पद्धतीने मी करून घेते. आता इथे दोन्ही बाजूला आपलं
हुक आय पट्टी आणि त्याच्यानंतर हात शिलाईची पट्टी पण लावून झालेली तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्या इथे अगदी क्लिअर झालेले आहे फ्रंट बाजूचा पार्ट. आता इथे आपल्याला काय करायचं, शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन करण्यासाठी आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून इथे अर्धा इंचावरती जॉईन करून घ्यायचं. तर मी इथे जॉईन करून घेते, तुम्हाला पण ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं शोल्डर जॉईन झालेलं आहे. आता बाहीचं कटिंग म्हणजे आपल्याला बाहीचं टिचिंग करायचं आहे. तर इथे तुम्ही साईड पार्ट तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे बाही जॉईन करायच्या आधी. तर इथे मी चेक करून बघते, तर आपलं इथे अगदी परफेक्ट आलेलं आहे. जर कमी जास्त खालीवर थोडंफार असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने थोडंफार असेल एखाद लाईनचं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं. आता दोन्ही बाजूचं आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचं आहे. शिवताना कमी जास्त होत राहतं तर ते आपल्याला अशा पद्धतीने चेक करून ते कट करून घ्यायचं राहतं. हे बघा इथे मी चेक करून घेतलं आणि आता आपल्याला इथे बाही जॉईन करायची. तर बाहीचं टिचिंग झालं म्हणजे करून ठेवलेलं होतं. सेम आपण जशी बाही जॉईन करतो त्याच पद्धतीने करायची आहे. खोलगट बाजू फ्रंट बाजूला ठेवायची आपल्याला. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा बाही इथे मी जोडून घेते. इथे पायपिंगसाठी पट्टी काढून ठेवलेली होती ती मी लावून घेतलेली. इथे पायपिंग फोल्डिंग या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे बघा जो आपण एका दाबामध्ये शिलाई मारली होती तो सुद्धा आपल्याला पायपिंगच्या कपड्याच्या साईडला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने रोलिंग करून घ्यायचं आणि व्यवस्थित अगदी खाचेमध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे. तर संपूर्ण गळ्याला आधी पट्टी लावून घ्यायची, तिरकस पट्टी काढली होती आणि मग नंतर आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग गोल करून करायची आहे. आता इथे संपूर्ण ब्लाऊजला आपली पायपिंग करून झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली पायपिंग अगदी परफेक्ट इथे लावून झालेली आहे. तर उलट्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय छान पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायचं. ते फिटिंग करताना आपल्याला या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे. बॅक साईडचं सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला फ्रंट बाजूचा जो पार्ट आहे, आता ही आयपट्टी आहे, तर आयपट्टी सोडून आपल्याला इथे सेंटरमध्ये ठेवायचं आणि फिटिंग करायचं आहे ब्लाऊज. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि इथे कडेने एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हे बघा कडेने एक शिलाई मारून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा थोडासा असं एकाच लाईनचा कपडा उरतो तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कारण असं एकाच लाईनचा कपडा हा उरतोच, तो कट करायचा आहे. आता दोन्ही बाजूला सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूची हुकची पट्टी आहे, तर ती हुकची पट्टी आपल्याला सेंटरमध्ये बरोबर ठेवायची आहे. त्याच्यानंतर एक शिलाई मारून घ्यायची कडेने आपल्याला. सेम दोन्ही बाजूची पद्धत सेम असणार आहे फिटिंग करायची. आता इथे आपली दोन्ही बाजूला शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला मेन ब्लाऊज हे उलटं करायचं आहे. अशा पद्धतीने उलटं करून आपल्याला इकडनं एक शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूला एक एक कडेने शिलाई मारून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. तिथे शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूला मारल्यानंतर आपल्याला फिटिंग करायची. तर फिटिंग करताना आता ही हुकची साईड आहे, तर हुकच्या साईडला आपल्याला बरोबर टेप पकडायचं आहे. आपल्या कंबर किती होतं 7 इंच, 7 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि डायरेक्ट छातीनुसार इथे फिटिंग करणार नाहीत आपण, तर मुंडा राऊंडनुसार इथे फिटिंग करणार आहोत. तर मुंडा राऊंड आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर तो हे इथे 8 इंच, तर 8 इंचावरती इथे मार्किंग केलं मी. त्याच्यानंतर आता बाहीचं घेर घ्यायचंय, तर बाहीचा घेर आपल्याला इथे घ्यायचंय 6.5 इंच. तर 6.5 इंचावरती इथे मी मार्किंग केलं. बाही डायरेक्ट आपल्याला जास्त फिटिंग नाही घ्यायची, थोडीशी लूज ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
तुम्ही इथे बघू शकता आपली इथे फिटिंग व्यवस्थित सरळ आलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपली फिटिंग पण यायला पाहिजे. परंतु आपली फिटिंग ही प्रत्येक साईजमध्ये सरळच येते असं नाहीये. काहींचा दंडघेर कमी जास्त असला तर त्यावेळेस पण आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे फिटिंग करावी लागते. काही वेळेस कंबर छोटं असतं, छातीचं मेजरमेंट जास्त असतं, तर अशा वेळेस पण फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यानुसार आपल्याला फिटिंग करायचं आहे. आता इथे या बाजूला मी 2 शिलाई म्हणजे 3 शिलाई एक्स्ट्रा टाकलेल्या आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची आहे. आता फिटिंग ह्या बाजूला सुद्धा सेम पद्धतीने करून घेते मी. आता इथे दोन्ही बाजूला आपलं ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग करून झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता मी हे सीधं करून घेते. तर सीधं केल्यानंतर आपली अगदी परफेक्ट फिटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला इथे हुकायची मार्किंग करून आणि इथे मी मशीनवरतीच करून घेते आहे. जर तुम्हाला धाग्याने करायची असेल तर तुम्ही धाग्याने सुद्धा इथे करू शकता. तर अशा पद्धतीने आपला इथे वन टक्स ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. इथे मी हुकायच्या साईडला इथे पिनअप लावून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊजचा सेटअप दिसावा म्हणून. तर इथे पप सुद्धा किती छान क्रिएट झालेला आहे आणि उभार किती छान कटोरी ब्लाऊज सारखं दिसतोय आणि इथे सेप सुद्धा आपला वन टक्सचा किती सुंदर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा वन टक्स ब्लाऊजचं परफेक्ट इथे कटिंग टिचिंग झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.